सध्या मी चालली आहे माहेरी. माहेरला जाते गो नाखवा, गोमू माहेरला जाते नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, हिच्या गोवाला कोकण. आता तुम्ही जे पाहतात ते माझ्या माहेरचं देवस्थान आहे, श्रीदेव राटेश्वर. माझ्या माहेरचं ग्रामदैवत आहे श्रीदेव राटेश्वर. हे अंगणातलं आंब्याचं झाड आहे, जे माझ्या आजोबांनी लावलेलं. म्हणजे अगदी आम्ही लहान होतो, मे बी 1-1.5 वर्षाची असेल मी तेव्हापासूनचं झाड आहे हे. आणि हे माझं माहेरचं गावचं घर. या माझ्या घराची सफर करून आणते तुम्हाला. हे माझं माहेरचं घर आहे, गावचं. येस बेबी. आणि भाऊजाईबाई भांडी घासते. नातवंडांसोबत आजी बसली. आजी नातवंडांसोबत बसले. मामासाहेब, आमचे बाबूदादा आणि नवरेश. माझ्या बाप्पा माहेरचं आहे आणि ते आतमध्ये लेडीजला एंट्री नसते, म्हणून मी बाहेरूनच दाखवते. माहेरला जाते गो नाखवा. पाऊस भरलाय प्रचंड. ते हा बाग तळवडे ना, तळवड्याचा धबधबा आहे. आता बॅक टू होम. पण जाता जाता रस्त्यात माझ्या मावशीचं घर लागतं, तर तिथे तिला भेट देऊन जाणार आहे पुढे. पण त्याच्या आधी एक मस्त धबधबा पाहू आपण, जो खूप इथे प्रसिद्ध आहे आणि थोडा भयानक म्हणजे प्रचंड खोल आहे. सैतवड्याचा धबधबा आहे हा. बघूनच भीती वाटते बाई. सैतवडा पाडाघर धबधबा. नक्की काय सैतवडा का पाडाघर? ओके, दोन्ही एकच आहे. तो भयानक पाणी आहे ना.
मावशीचो गणपती असा शिरगावचो. आम्ही काय सकाळी कामाला गेलो. सकाळी कामाला गेलो. हा किती वाजता गेला? 9 वाजता घर सोडलं. हा रिक्षा केली होती की काय? मावशीने मस्त लाडू काय केले. घेऊ? काय खाशील? केळं त्याला वडापाव आणत होती. मग आता बोलतो वडापाव करूया. पाहिजे तुला आणू? चला आमच्या मामी आहेत या हा सचिन रावांच्या आणि हे मामा ती बाबू पण नको. आणि आमचे सुनील दादा. ती बरी आ किती सुंदर निसर्ग आहे ना.